नमस्कार मंडळी. आपण श्री शारदीय नवरात्रोत्सव देवी पूजन ह्याच्यातला भाग 9वा आज पाहूया. या 9व्या भागामध्ये 9व्या सूक्तामध्ये सूक्तकार काय म्हणतात याविषयी आपण थोडी माहिती या भागामध्ये घेऊया. सूक्तकार या 9व्या सूक्तामध्ये महालक्ष्मी मातेला अशी प्रार्थना करतायत की हे जगन्माते, तू निरंतर विजयी होणारच आहेस. पराभव हा शब्द तुला माहीतच नाही आहे. सर्व समृद्धी तुझ्यापाशी निरंतर नांदते आहे. या शुष्क गाईचं सुकलेलं असं शेण सर्वत्र विखुरलेल्या पृथ्वीवरील माझ्या राष्ट्रामध्ये हे महालक्ष्मी तुझा वास निरंतर राहू दे. माझा देश तुझ्या मांगल्यपूर्ण निवासाने समर्थ आणि संपन्न होऊ दे. 9व्या सूक्तात अशी प्रार्थना केल्यानंतर 10व्या सूक्तामध्ये माझ्या विविध प्रकारच्या इच्छा पूर्ण होऊ दे. मला आयुष्यामध्ये आनंद प्राप्त होऊ दे. माझा जीवन प्रवास निरंतर सत्याच्याच वाटेने होऊ दे. कीर्ती आणि ऐश्वर यांची साथ संगत सदा सर्वदा मला लाभू दे, अशी देवीला सूक्तकारांनी प्रार्थना केली आहे. बघा की माझा जीवन प्रवास निरंतर सत्याच्याच वाटेने जाऊ दे. म्हणजे कुठेही कुबुद्धी कुविचार माझ्या मनामध्ये नको येऊ देत. त्यामुळेच माझ्या इच्छा पूर्ण होतील, माझ्यातले दोष जातील आणि मी काहीतरी चांगलं करू शकेन, अशी सूक्तकारांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. 11व्या ऋचेमध्ये देवीच्या कर्दम नावाच्या पुत्राचा उल्लेख आहे. कर्दम हा तिचा अत्यंत आवडता असा पुत्र. या कर्दमाला सूक्तकार अशी विनंती करतायत की हे कर्दमा, तुझ्यावर देवीचं विशेष प्रेम आहे. तेव्हा आमच्या देशात आमच्या राष्ट्रात लक्ष्मीचा निरंतर वास राहील. ती आमच्याकडे चिरकाल असेल एवढे तू पहा. ती आमच्या राष्ट्रामध्ये वंश परंपरागत राहील. आमचे पुढील वंशजसुद्धा लक्ष्मीच्या कृपेचे मानकरी होतील. एवढं हे कर्दमा तू बघ, असं या 11व्या ऋचेमध्ये कर्दमाला सूक्तकाराने विनंती केली आहे. 12वी ऋचा ह्या चिखलीच नावाच्या लक्ष्मीपुत्राला उद्देशून आहे. सर्व देवता जलदेवता यांनी आमच्या देशामध्ये सात्विक ऐश्वर्यवान आणि उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या अशा वस्तू निर्माण कराव्यात. बघा, सात्विक ऐश्वर्यवान आणि उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या अशा वस्तू निर्माण कराव्यात. 3000 वर्षापूर्वीचे हे विचार सूक्तकारांचे आहेत. आमच्या राष्ट्राचा निरंतर अभ्युदय व्हावा. हे कशासाठी? तर आमच्या राष्ट्राचा निरंतर अभ्युदय व्हावा आणि चिखलीज नावाच्या लक्ष्मीपुत्रा, तूही माझ्या देशामध्ये आणि माझ्या वंशामध्ये राहावास. महालक्ष्मी केवळ तुझीच माता नाही आहे, तर ही जगाची माता आहे, जगन्माता आहे. पुढे अग्नीला आवाहन करतात सूक्तकार की हे अग्नी, जी स्वतः इतकी प्रखर तेजस्वी असूनसुद्धा कोमलांगी आहे, जिने धर्मदंड हाती घेतलेला आहे, कमळमाळा जिच्या गळ्यामध्ये आहेत, चंद्राप्रमाणे जी शीतल आनंददायक आणि सुवर्णस्वरूप अशी आहे, त्या लक्ष्मीला तू आमच्या देशामध्ये घेऊन ये. श्री सूक्त हे 15 ऋचांचं सूक्त आहे. 2री ऋचा आणि 15वी ऋचा ही सारखीच आहे. श्री सूक्ताच्या प्रारंभी जी प्रार्थना केलेली आहे त्याचाच पुन्हा 15व्या ऋचेमध्ये पुनरुच्चार केलेला आहे. आपले मागणे, आपली प्रार्थना इष्टदेवतेच्या मनावर ठसावी, आपल्या मागणीला बळकटी यावी, या हेतूने ही पुन्हा केलेली प्रार्थना आहे. मंडळी,
लक्ष्मीची कृपा ही सर्व कार्यामध्ये अत्यावश्यक असलेली अशी बाब आहे. आता अर्थ एव प्रधानः हे जणू जीवन व्यवहाराचं सूत्रच झालेलं आहे. पैशाशिवाय पाणी हलत नाही. पण हजारो वर्षापूर्वी आपले पूर्वज या देवतेकडे कोणत्या दृष्टीने पाहत होते? त्यांना लक्ष्मीची कृपा ही राष्ट्र उभारणीसाठी, राष्ट्रोद्धारासाठी हवी होती. हे या सूक्तावरून आपल्याला कळतं आहे. लक्ष्मी तुम्हाला श्रीमंत कर, वैभव संपन्न कर, मग हे राष्ट्र उभारण्यासाठी, राष्ट्र संपत्तिमान होण्यासाठी मी त्याचा उपयोग करून घेईन, मी त्याचा उपयोग करीन, अशी या सूक्तामध्ये सूक्तकाराने प्रार्थना केलेली आहे, जी आजच्या काळामध्ये सुद्धा अतिशय उद्बोधक अशी आहे. असं हे श्रीसूक्त आपल्याला या लक्ष्मी मातेने आपल्यावरही अशीच कृपा करावी अशी तिच्या चरणाची प्रार्थना. जय श्रीराम.